योगी कथा प्रकरण 19. माझी पत्नी सुभद्रा उर्फ लक्ष्मीबाई. मी ग्रुप सेक्रेटरी असताना 20 मे 1963 रोजी माझा विवाह वाशिम येथील अर्जुना धोंडूजी वानखेडे यांच्या छोट्या मुलीशी सुभद्राशी झाला. त्यांच्याकडे त्यावेळी 12 एकर शेती होती. 4 एकर शेतीत मळा होता. एक मळा चामुंडा देवीच्या मंदिराजवळ तर दुसरा मळा गोंदेश्वर परिसरात होता. वाशिममधील माळी समाजात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांचे भाऊ भिवाजी पोलीस पाटील होते. अर्जुना वानखेडे यांना 3 मुले शिवाजीराव, देवराव व विठ्ठलराव होती. शिवाजीराव व देवराव शेती करायचे तर विठ्ठलराव राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर होते. अर्जुनरावांना 2 मुली होत्या, मोठी सुमन व लहान सुभद्रा. लोणार येथील पोलीस कर्मचारी आत्माराम मारोती इरतकर यांच्याशी सुमनचा विवाह झाला. माझा विवाह सुभद्रासोबत झाला. त्यावेळी सुभद्राचे वय 14 वर्ष व माझे 22 वर्ष. त्यावेळेस आमच्याकडे शेती नव्हती. आजोबांनी दिलेले राहते घर होते. मोठे भाऊ कापडाच्या व्यापाराकडे काम करायचे. मी ग्रुप सेक्रेटरी होतो. दरमहा 70 रुपये पगार मिळायचा. माझी पत्नी सुभद्रा ही श्रीमंतांची मुलगी होती, परंतु तिने आमच्या घराशी जुळवून घेतले. त्या घरात माय, बापू, दादा, वहिनी व आम्ही दोघे राहायचो. मे महिन्यात लग्न झाले व ऑगस्टमध्ये मला भानामती झाली. त्यामुळे मी कोठेही पडायचो. घरात व्यवस्थित राहत नव्हतो. अशा परिस्थितीत 14-15 वर्षे वयाच्या पत्नीने मला सांभाळले. 1.5-2 महिने भानामती होती. त्यानंतर माझा इलाज सासऱ्यांनी वाशिम येथे जुम्मा गवळी यांच्याकडे केला. मी बरा झालो. त्यानंतर श्री शिवाजी हायस्कूल केनवड येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. मी नाही म्हणत असतानाही मला घरच्यांनी वेगळे काढून दिले. मुरलीधर ढोले या मित्राने दिलेल्या 3 किलो तांदूळावर आमच्या दोघांच्या संसाराची सुरुवात झाली. 2 वर्ष केनवड ते मालेगाव सायकलने ये जा केली. नंतर केनवडला राहायला गेलो. तुटपुंच्या पगारातच भाडेच्या जागेत आमचा संसार सुरू झाला. श्रीमंत घरातील असतानाही तिने माझ्यासोबत काटकसरीने संसार केला. 13 ऑक्टोबर 1966 रोजी मला पहिला मुलगा अरविंद झाला. 19 ऑगस्ट 1968 रोजी दुसरा मुलगा श्याम झाला. त्यानंतर 3 मुले व 1 मुलगी अशी अपत्ये झालीत, परंतु ती वाचली नाहीत. छोटा मुलगा नितीन गर्भात असताना तो वाचावा म्हणून देवाकडे मी साकडे घालत होतो. तो 6 जुलै 1975 रोजी झाला. मी केलेल्या प्रार्थनेमुळे जीवावर संकटे येऊनही तो वाचला. माझी पत्नी, बहिणी व भावाचे आदरातिथ्य करायची. माझ्या बहिणींची मुले, तिच्या भावांची मुले आमच्याकडे केनवडला 10वीपर्यंत शिकले. सर्वच काम पत्नी सुभद्रा आत्मीयतेने करायची. तिने कधीच कंटाळा केला नाही. माझे सासरे एकदा घरी आले व म्हणाले की माझ्या मुलीकडे 1 गुंठाही शेत नाही, शेत पाहिजे होते. माझे मोठे मामा भुजंगाबळी यांच्या शेतावर भूविकास बँकेची जप्ती आली होती. त्यांना ते शेत विकायचे होते. दादा, माय सर्वजण म्हणत होते की त्यांचं शेत घ्यावं. त्यावेळी सासऱ्यांचे शब्द आठवले. ते 2 एकर 2 गुंठे शेत घेण्याचे ठरविले. रुपये 1250 एकराने ते शेत घेतले. त्यासाठी माझ्या पत्नीची एकदानी मोडली. काही पैसे दादांनी दिले. ते शेत पत्नी व दादांच्या नावावर घेतले. पत्नीची एकदानी मोडली, परंतु त्यावेळी तिने नकारही दिला नाही. त्यानंतर 2-3 वर्षांनी माझे मधले मामा बळीराम बळी यांच्या शेतावर भूविकास बँकेच्या कर्जाबाबत जप्ती आली होती. त्यावेळीही त्यांनी शेत घेण्याचा आग्रह केला. काही पैसे शिल्लक होते. काही सासऱ्यांकडनं आणले. तेव्हाही 2 एकर 10 गुंठे शेत 2,500 रुपये एकराने घेतले. सासऱ्यांचे पैसे मी नंतर परत दिले. माळी वेटाळमधील आमच्या घराचे समोरील श्री कुंडलिक गाभणे, तुकाराम गाभणे, ज्ञानबा गाभणे यांची गोठ्याची जागा त्यांना विकायची होती.
त्यावेळी तिची किंमत होती फक्त 3,000 रुपये. तेवढेही पैसे माझ्याकडे नव्हते. पत्नीने त्यावेळी गळ्यातील 2 डोरले व 4 मणी दिले. ते सोनाराकडे मोडले. त्या पैशात जागा घेतली. माझी पत्नी कधीही एकटी तिच्या माहेरी किंवा नातेवाईकांकडे गेली नाही. मी सोबत असतानाच ती जात असे. आध्यात्मिक क्षेत्रात तिची प्रगती चांगली झाली आहे. प्रत्यक्ष विष्णूंनी तिला दर्शन दिले आहे. तिला प्राप्त दैवशक्तीच्या सहाय्याने तिने अनेकांना रोगमुक्त केले आहे. आम्ही काटकसरीने राहून 3 मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह करून दिले. मोठा व लहान मुलगा शिक्षक आहे. मधला मुलगा अप्पर कोषागार अधिकारी आहे. पत्नीने दिलेल्या साथीने मी हे करू शकलो. सन 1982 ते 83 ती आजारी पडली. त्यावेळी आम्ही केनवड येथे राहत होतो. तिची सोनोग्राफी केली. डॉक्टर जोगदंड यांनी उपचार केल्यानंतर 5-6 महिन्यात ती बरी झाली. त्यावेळी तिला खूप त्रास झाला. डॉक्टरांनी तिला अंडी खाण्यास सांगितले. त्यावर जीव गेला तरी चालेल, पण मी मांसाहार करणार नाही, अंडे खाणार नाही, असे तिने सांगितले. सन 1988 तिला पोटाचा आजार झाला. त्यावेळी तिने धीराने साथ दिली. अकोला येथील राठी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर ती बरी झाली. माझी शेती तीच सांभाळते. मजुरांकडून काम करून घेते. त्यामुळे शेतातील माझा बराच भार कमी झाला. सन 2002 नंतर मला ताप यायचा. कधी महिन्यातून 3-4 वेळा ताप यायचा. पुढे तर 1-2 दिवसाआड ताप यायचा. सन 2002 मला कर्करोग झाला. त्यावेळी पत्नीने माझी खूप सेवा शुश्रूषा केली. घरी व वाशिम, नागपूर येथील दवाखान्यात तिने माझी काळजी घेतली. केमोथेरपीनंतर मला जेवण जात नव्हते. त्यावेळी ती रोज थोडे थोडे वेगवेगळे पदार्थ करून मला द्यायची. त्यामुळे 6 महिन्यातच मी त्यामधून बरा झालो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 6 महिन्यानंतर 1 वर्षाने तपासणी सुरू ठेवल्या. जानेवारी 2013 मला पुन्हा कर्करोग झाला. त्यावेळी नागपूर, औरंगाबाद, वाशिम येथील दवाखान्यात उपचार घेतले. केमोथेरपी 3 वेळा घेतली. त्या काळातही पत्नी सुभद्राने माझी चांगली सेवा केली व मला मानसिक आधारही दिला.